अध्यक्ष महोदय, एका अतिशय गंभीर प्रश्नावर मी या ठिकाणी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आपल्या परवानगीने मांडायला उभा आहे. अत्यंत दुःखद घटना माझ्या आयुष्यातली, की ज्या माय माऊलीनं मला जन्म दिला ती माझी आई सौभाग्यवती धोंडूबाई शिवाजी कदम 12 जूनला त्यांचा दुःखद त्यांना देवाज्ञा झाली. अध्यक्ष महोदय, या जगात मृत्यू कोणाला चुकला नाही. मग सत्ययुगापासून त्रेता द्वापार या युगात परमेश्वरानं जन्म अवतार घेतला, त्यांनाही देवाज्ञा झालेली आहे हे आपण पाहिलंय. मूळ मुद्दा आहे की माझी आई देवाघरी जात असताना जिनं आयुष्यभर नामस्मरण आणि सद्गुरू वामनराव पैंची विश्व प्रार्थना आयुष्यभर तिने त्याचा जप केला की सगळ्यांचं कल्याण हो, सगळ्यांची भरभराट हो, सगळ्यांची उन्नती हो, असं जिच्या मुखात होतं, तिला तिच्या आयुष्यातली 2 वर्ष मरणासन्न यातना तिला भोगाव्या लागल्या. याच्यासाठी हा विषय अतिशय गंभीर आणि महत्वाचा आहे की जे राम कदमच्या आईच्या बाबतीत घडलं असं महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या कुणाच्याही आईच्या बाबतीत घडू नये म्हणून मी त्या प्रेरणे या ठिकाणी काही मुद्दे मांडायला उभा आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या आईला फुफ्फुसांचा आजार झाला होता, ज्याला आपण मेडिकल शास्त्रामध्ये ILD म्हणतो. याला जगात औषध नाही. या ह्याच्यामध्ये तिला जो पेशंट असतो त्याला आपण 24 तास ऑक्सिजनवर ठेवतो. ऑक्सिजन आणि ते फायब्रोसिस लंग्स मधलं वाढू नये त्याच्यासाठी जे काही झुजुबी मेडिकेशन्स आलेले आहेत तेवढाच याच्यावर उपचार आहे. आणि नंतर मग जसा जसा पेशंट पुढे पुढे हा आजार वाढत जातो तशा तशा वेदना अतिशय आपण सहन करू शकत नाही अशा वेदना होतात. माझी आई 15-15 मिनिटं खोकायची. 15-15 मिनिटं नॉनस्टॉप खोकत असताना बेशुद्ध व्हायची. ही स्थिती ILDच्या सर्व पेशंटची आहे आणि भारतभरात दर वर्षाला अशा 9 लाख पेशंट होतात. अध्यक्ष महोदय, मी थोडी माहिती घेतली. माहिती घेतल्यानंतर तसं लक्षात आलं की मी स्वतः माझ्या घाटकोरमध्ये माझी ओळख जीवदया प्रेमी म्हणून आहे. मी जन्मानं जैन नाही, पण 2 वेळा 8 दिवसाचा पाण्यावरचा उपवास मी केलेला आहे. तर हा आजार कशामुळे बळावतो? तर आपण ज्या कबुतरांना आपण दाणे टाकतो त्या कबुतरांचा ड्रॉप आणि त्या ड्रॉपमुळे वातावरणात पसरणारे विषाणू आणि त्याच्यामुळे हा आजार बळावतो. संपूर्ण माहिती घेतली मी. 5 प्रकारच्या ह्या कबुतराच्या ड्रॉपमुळे आजार होतात. हिस्टोप्लास्मोसिस, क्रायपोकोकॉसिस, हिस्टोकोकॉसिस, सॅल्मोनेलोसिस आणि ॲलर्जिक एलेव्हेटिट्स हे मेडिकल टर्म्समधले आजार आहेत. या कोणत्याही आजारांवर त्या ILD सारख्या ह्याच्यामध्ये उपचार नाहीत. अध्यक्ष महोदय, मी आपल्याकडे ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया आणि आपण 1960 ला कायदा केलाय प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी ऑफ ॲनिमल ऍक्ट. मी कबुतरांना दाणे टाकू नये या मताचा मी नाही. जसा माणसाला जगण्याचा अधिकार आहे तसा जनावरांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे. पण तुम्ही पहा, सिंगापूरमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये, युनायटेड किंगडम, लंडनमध्ये, जपान, जर्मनी, स्वित्झर्लंड आणि अमेरिकेत सुद्धा न्यूयॉर्क आणि शिकागो इकडच्या कबुतरांच्या बाबतीतल्या कायद्यांचा मी अभ्यास केला. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी काय केलंय की जर या कबुतरांच्या ड्रॉपमुळे एवढा गंभीर आजार होत असेल, माझं असं म्हणणं नाही की रातोरात त्यांचे दाणे बंद करा जसं दादरला केलं आणि अनेक कबूतर तडफडून मेले. त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे जेवढा अधिकार जगण्याचा माणसाला आहे. पण माझं म्हणणं असं आहे की जसं परदेशामध्ये रिलोकेशन, त्याच्यानंतर जन्म नियंत्रण ज्याला आपण कॉन्ट्रासेप्शन म्हणतो किंवा ट्रॅपिंग, असे 3 प्रकार त्या ठिकाणी करतात जेणेकरून ज्या ठिकाणी मनुष्य वस्ती आहे, लोकवस्ती आहे, लोकवस्तीतल्या लोकांना हा ILDचा त्रास होऊ नये. मला सांगा अध्यक्ष महोदय, नॅशनल पार्क आपल्याकडे जवळपास 50,000 एकरची जागा आहे. का नाही तिकडे आपण रिलोकेशन करत? का आपण तिकडे जर रिलोकेशन केलं तर मुंबईमध्ये राहणारे 1.5 कोटी लोक आहेत. त्या 1.5 कोटी लोकांमध्ये अनेकांच्या आयांना, अनेकांच्या वडिलांना हा ILD झाला. तुमच्याकडे जर उपाय नसेल, माणूस जर तडफडून मरणार असेल तर आपण असं का नाही करत? ठीक आहे अध्यक्ष महोदय, नाही अध्यक्ष महोदय, माझी आई गेली, आपण थांबू नका मध्ये.
भविष्यात तुम्ही केंद्रातले लोकसभेचे अध्यक्ष आहात. अध्यक्ष महोदय, या गंभीर विषयावर आपण मला बोलायला दिलंच पाहिजे. अध्यक्ष महोदय, मी पुन्हा सांगतो, माझ्या बोलण्याला अन्यथा घेण्याचं कारण नाही. मी कबुतरांच्या विरोधात नाही, मी जनावरांच्या विरोधात नाही. त्यांना जगण्याचा अधिकार आहे हे मी स्वतः या ठिकाणी वारंवार या ठिकाणी सांगतोय. माझं म्हणणं एवढंच आहे, हे देवाभाऊंचं सरकार आहे. प्रत्येकाचं अतिशय संवेदनशील प्रमाणे विचार करणारं सरकार आहे. या देवभाऊंच्या सरकारनं त्या कबुतरांचा पण विचार करावा, ते पण जगले पाहिजेत. पण आमच्या माय माऊलींचा पण विचार करावा की ते अयलटींनी मरणासन्न यातना त्यांना भोगावे लागू नयेत. म्हणून माझी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे, राम कदमची आयस देवाघरी गेली, पुण्यात्मा होती ती. अनेकांचं भलं तिच्यामुळे माझ्या हातून घडलं, तिच्या आशीर्वादामुळे घडलं. आणि तिच्याच आशीर्वादामुळे या सभागृहानं एक तज्ज्ञांची समिती नेमावी की नेमकं या कबुतरांच्या बाबतीमध्ये आपल्याला काय सकारात्मक भूमिका घेता येईल आणि त्या भूमिकेमुळे इथून पुढचे होणारे मृत्यू कसे टाळता येतील. तर माननीय अध्यक्ष महोदय, आपण सरकारला निर्देश द्यावेत. अधिवेशन संपण्यापूर्वी आता आश्वासनाच्या समिती नेमावी. अत्यंत महत्वपूर्ण माहिती ही आज सभागृहाला ऐकून तर माझं तर ऐकून घ्या. आता ती नेमून भविष्यामध्ये त्या समितीच्या ज्या शिफारसी येतील त्याची देखील अंमलबजावणी व्हावी. सन्मान्य सदस्य राम कदम साहेबांनी इकडे अत्यंत मानवी जीवनात आजार घडू नये म्हणून महत्वाची माहिती सभागृहासमोर मांडलेली आहे. त्या दुर्दैवाने त्यांच्या मातोश्रींना याच आजारामुळे त्यांचं निधन झालं. अत्यंत महत्वपूर्ण माहिती त्यांनी सभागृहात दिली आहे. शासनाने दिलेल्या माहितीचा नीट विचार करून जर का समिती स्थापन करून या विषयात एक्सपर्ट्स घ्यायचे असतील तर त्यांना अपॉइंट करून योग्य उपाययोजना करण्यासंदर्भातली कारवाई करावी.